पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। महिला प्राचार्य डॉक्टर आरती वानखेडे यांना मागच्या आठवड्यात मारहाण करण्यात आली होती। धनाजी गुरव यांनी प्राचार्य पदाची खुर्ची जबरदस्तीने हिसकावून घेताना गुंडांकरवी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर आरती यांनी केलाय। या घटनेच्या निषेधार्थ आज महाडमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना निवेदन देण्यात आलं। दलित महिला प्राचार्यांवर गुंडांकरवी हल्ला करणारे धनाजी गुरव यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। त्याचबरोबर पोलीस गुरव यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला। यापूर्वी आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर आरती वानखेडे यांच्या दालनात घुसून धिंगाणा केला होता। दलित समाजची उच्च शिक्षित ही महिला तिच्यावर हा असा अन्याय झालाय आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध हा संपूर्ण बहुजन समाज या ठिकाणी एकत्र झालाय आणि त्या धनाजी गुरवला ज्या महिलेवर हल्ला केला, तिच्यावर हल्ला केला, त्याला ताबडतोबीने अटक व्हावी म्हणून हा आमचा मोर्चा आहे। दलित महिलेला अतिशय अत्याचार करतात तिच्यावरती। पोलीस म्हणतात आज 7 दिवस झाले तरी सुद्धा पोलीस त्या हरामखोराला अटक करत नाहीत। त्याला अटक करण्यात यावी, त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। या मागणीसाठी आज महाडमध्ये एका बौद्ध समाजाने नाही, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आणि विद्यार्थी पालक हा निषेध मोर्चा काढलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।